जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 5 डिसेंबर इसवी सन 1667. पोर्तुगीजांशी तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी साकोपंथ या नावाचा एक दूत आवश्यक ते अधिकार देऊन रवाना केला. पोर्तुगीजांनी पाद्री सेबास्तियाओ मार्तीश ह्याला आपला दूत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे तहाच्या करारावर त्याची सही घेण्यासाठी पाठविले. शिवाजी महाराजांचा पोर्तुगीजांशी जो शांततेचा आणि मैत्रीचा करार झाला त्याचा पोर्तुगीज आराखडा पुढील प्रमाणे आहे. शिवाजी राजे आणि कॉद व्हिसेरेई यांच्यामधील मैत्रीच्या आणि शांततेच्या कराराची कलमे पुढील प्रमाणे. 1. दिनांक 19 नोव्हेंबर 1667 रोजी शिवाजी राजांच्या सैन्याने पारदेशमध्ये शिरून जे पुरुष, स्त्रिया आणि मुले युद्धकैदी म्हणून नेले व माझ्या राजांच्या प्रजाजनांची गुरे आणि बैल पळविले त्यांना शिवाजी राजे यांनी आमच्याकडूनच कोणतीच युद्धखंडणी न घेता आम्हास परत करावे. क्रमांक 2. आमच्या राज्याच्या आश्रयास येऊन राहिलेल्या लखम सावंत आणि केशव नाईक या देसायांना सक्त ताकीद देण्यात येईल की त्यांनी आमच्या राज्यात राहून शिवाजी राजे, त्यांचे प्रजानन आणि त्यांचे राज्य या विरुद्ध कोणतीच कारवाई करू नये आणि त्यांच्या हातून तसे कृत्य घडल्याची जाणीव आम्हाला झाल्यास अथवा शिवाजी राजांनी ते आमच्या निदर्शनास आणल्यास त्या देसायांना आमच्या स्वामींच्या राज्यातून ताबडतोब हाकलून देण्यात येईल. आमच्या स्वामींच्या राज्यात येऊन राहिलेले दुसरे 2 शरणार्थी नारबा सावंत आणि मालू शणवी यांनाही अशीच ताकीद दिली जाईल आणि सर्व प्रकारची अंधाधुंदी टाळण्यासाठी सदरहू देसाई जोपर्यंत आमच्या राज्यात असतील तोपर्यंत त्यांना गोवा बेटाबाहेर जाऊ दिले जाणार नाही. क्रमांक 3. पालाघाटहून गोवा बेटात आणि बंदरात आणि बारदेश व साष्टी महालात जो माल आणि गुरे येतील ती अडवली जाऊ नयेत व त्यांच्यावर कर लादला जाऊ नये. त्याचप्रमाणे पोर्तुगालच्या राजाच्या ह्या राज्यातून आणि बेटातून जो माल बालघाटला जाईल त्याचीही अडवणूक होऊ नये अथवा त्याच्यावर कर लादला जाऊ नये. मग शिवाजीराजे व आदिलशाह यांच्यामध्ये युद्ध चालू असो वा नसो. उभय पक्षाची दृढ आणि चांगली मैत्री असावी आणि समुद्रावर आणि जमिनीवर ही मैत्री टिकावी आणि उभय पक्षांपैकी कुणा एकाकडून ह्या कराराचा भंग झाल्यास त्याने दुसऱ्याकडे त्या संबंधित तक्रार करावी. आमच्याकडून आगळीक झाल्यास शिवाजी महाराजांनी आमच्याकडे तक्रार करावी आणि शिवाजी महाराजांकडून आगळीक झाल्यास आम्ही त्यांच्यापाशी तक्रार करावी. नंबर 5. जर शिवाजी राजांना कॉद व्हिसेरेई यांच्याशी एखादा महत्त्वाचा सौदा करायचा असेल तर त्यांना त्यांच्या विश्वासातील व्यक्तीमार्फत त्या वाटीघाटी करता येतील. 5 डिसेंबर इसवी सन 1673 शिवरायांनी सर्जा खानचा पराभव करून त्यास ठार मारले. सन इसवी सन 1673 पावसाळा थांबला आणि राजांचे विजयी अश्व पुन्हा दौडू लागले. मोहीम पत्तेच्या इशारती उडवू लागले. याच सुमारास कर्नाटकात यादवी निर्माण होऊन मृत राज्याच्या विधवा पत्नीने महाराजांची मदत मागितल्यावरून राजांनी रायगड सोडला. राजे हुबळी, काद्रा, कारवार, बंकापूर या भागात स्वारीवर गेले. या भागात मराठ्यांना रोखण्यासाठी बहलोल खानने सर्जा खानाची रवानगी केली. त्याने मराठ्यांना चांदगड परिसरात गाठले. झालेल्या झुंजीमध्ये मराठ्यांच्या बाजूने विठोजी शिंदे नामक एक नामांकित सरदार ठार झाले. पण मराठ्यांनी सर्जा खानाला मागे रेटलाच व ते बंकापूरच्या दिशेने पुढे सरकले तर बंकापूरला बहलोल खान हा अडथळा म्हणून समोर आला. चिडलेले मराठी यानंतर पन्हाळाच्या रुखाने मागे फिरले. पन्हाळाजवळ बहलोल खानाच्या सैन्याशी मराठ्यांचे घनघोर युद्ध झाले. या युद्धात विठोजी शिंदेच्या हत्येचा सूर सर्जा खानला मारून उगवला. 5 डिसेंबर इसवी सन 1746 सदाशिवराव भाऊसाहेब अवघ्या 16व्या वर्षी महाजीपंत पुरंदरे यांच्यासह दिनांक 5 डिसेंबर सन 1746 रोजी कर्नाटक मोहिमेवर रवाना झाले. या मोहिमेत पाच्छापूर, कितूर, परसगड, बदामी, यादवाड, बसवपट्टण, बागलकोट वगैरे 36 परगणे काबीज केले. बहादूर भेंड्याचा किल्लाही घेतला. 5 डिसेंबर इसवी सन 1796 नाना आणि दौलतराव शिंद्यांना परशुराम भाऊंची ही घाई आणि विश्वासात न घेता केलेले काम अजिबात आवडले नाही आणि नाईलाज असला तरी या दोघांनी श्रीमंत बाजीराव पेशवे दुसरे याच गादीवर बसवण्याचे ठरवले. दिनांक 5 डिसेंबर 1796 रोजी बाजीरावांना पेशवेपद देण्यात आले. नानांनी सातारकर शाहू महाराजांकडून वस्त्रेही आणली. बाजीराव आता अधिकृतरित्या पेशवे झाले. शिमाजी अप्पा हे तसं पाहिले तर वयाने
नात्यानेही यशोदाबाईपेक्षा वडील होते. ते यशोदाबाईंचे चुलत सासरे होते. त्यांचे दत्तक विधान करणे हे अतिशय चुकीचे असून अशास्त्रीय आहे असे पुण्यातल्या धर्मसभेचे मत होते. बाजीरावांनीही गादीवर बसताच पुण्यातल्या शास्त्री पंडितांची सभा बोलावून हे दत्तक विधान अधिकृतरित्या गैर ठरवले आणि तडक चिमाजी अप्पांना नजरकैदेत ठेवले. गादीवर बसल्यानंतर थोड्याच दिवसात बाजीराव पेशवे नाना फडणवीसांना न जुमानता स्वतः मुखत्यार होऊन कारभाराचे निर्णय नानांना न विचारता स्वतःच घेऊ लागले. बाजीराव ऐकत नाही म्हणून हळूहळू तोही रघुनाथरावांच्या वळणावर जात आहे असे नानांना वाटू लागले. त्यामुळे नाना कडेकोट बंदोबस्तात प्रथम साताऱ्यात जाऊन छत्रपतींची भेट घेऊन महाड येथे राहिले.